हे बघा, धडी कैऱ्या खाता येत नाही आणि पिकायपर्यंत झाडाला टिकत नाही. हे बघा, असं सगळं रांगोळी काढल्यासारखं पडलंय. थंडी थंडी. उन्हात सुद्धा कसले हिरवेगार रोपटे आहेत बघा, कसले छान पालवी फुटले. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या खूप खूप भक्तीबाबर ब्लॉग कडून सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आत्ता ना सकाळचं वातावरण आहे, चला दाखव, इतकं भारी आहे गावाकडं. तर सकाळ सकाळी आहोंचं पण काम चालू आहे. नंदबाई धारा काढून आंघोळ करायला गेल्या. माझंही घरातले कामं चालू आहेत. तर चला बघूया. कडबा कुट्टी करतायत. असं छान चिमण्याचा चुचवाट गार वातावरण. तर सध्या तर पाडव्याचं काय आपल्याकडे आणखी नाही, गुढी उभा करायची का नाही. जर मळ्यात सगळ्यांनी गुढी उभा केले तर आपण सुद्धा करणार आहोत. कारभारी महागा हात करून कारभारी कसे बघतात. डाळिंबाची रोप आपले. गावाकडले एक सुंदर सकाळ, साधी वाली सिंपल वाली पण लय सुंदर. तर रात्री खूप उशिरा आम्ही मळ्यातून आलोय. हॅपी गुढीपाडवा. दादाकड नवीन ड्रेस आवडला का? दादाला घेऊन या मळ्यातून. ना म्हण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. लाडू बाय. लालू बाय. दादूला घेऊन या बाय. नाहीच मोठी गाडी आणायला पाहिजे होती. जाऊ दादूला घेऊन या. बघ चू किती आरडत आहे. मळ्यातल्या घरी चाललेत. समर्थ रात्री तिकडं झोपलेला, त्याला घ्यायला. रात्री आम्ही उशीर झाला, वारं ते सुटलं होतं. मळ्यातच स्वयंपाक केला, जेवण केलं आणि मग परत लाडू झोपला होता, त्याला तसंच उचलून घेऊन आलो आणि समर्थ तिथंच झोपवला होता. तर आता आज गुढीपाडवा, नवीन ड्रेस घातलाय मी लाडूला. गुढी तर काय अजून उभार केली नाही आणि स्वयंपाकाचं बी काही नाही आमचं. बघूया आता काय होतंय. मळ्यात जर सगळ्यांनी केले तर मग करायचं, नाही केलं तर नाही. आमचं असंच असतं. जरी घर लांब असलं तर जे वस्तीवर करतील मळ्यात सगळे भाऊकीतले, त्याच पद्धतीनं असतं आमचं. पाडव्याचा ड्रेस घेतलेला. पाडवा तर काय आपण साजरा केलेला नाही, समर्थच्या आत्या एक्सपायर झाल्या म्हणून. पण ड्रेस घातलेत दोघाला मुलाला. कसे वाटतात सांगा. पाडव्याच्या शुभेच्छा द्या. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि इथं हे भिंतीवर ना समर्थचे पोस्टर होते, त्याच्यामुळे एवढी भिंत घाण झाली काढल्यामुळं. गो फास्ट किधर जाने वाले हो तुम. ते मस्त असे दोघांचे लाडू. सगळी कामं झाल्यानंतर आता ना, आज आहे पाडवा, पण काल शूट केलेला ब्लॉग अपलोड करायला रोडला आले. नेट कसलंच चालत नाही. नंदाईचं चाललंय जनावराला पाणी वरण. तिथं गुगीला पाणी पाजतायत. 11:30 वाजलेत आता. आणखीन आम्ही दोघी पण जेवायचं आहे. आहो जेवून गेले कामा, त्यांचं काय तर होतं बाहेर. लाडू झोपला, समर्थ जेवतो TV बघत बघत. मी माझं काम करते. 15 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करायला घरात 7 तास दाखवत होतं आणि मी रोडला आले तर आता 3 तास दाखवते. असं आहे गावाकडं नेट कनेक्शन. किती जरी काही करा तरी माझा मोबाईल 5G आहे बरं का, तरीसुद्धा 3 तास दाखवते. आणि ऊन तर कसलं आहे, 11:30लाच इतकं ऊन पडलं आहे. आणि आता व्हिडिओ अपलोड होईपर्यंत मला इथंच थांबावं लागतं, किंवा मी सायलेंट करून इथं कुठं तर मोबाईल ठेवून जाते. घरून लक्ष ठेवते कोण मोबाईल घेऊन जाऊ नये म्हणून. आणि मी जेव्हा गावाकडे राहत होते 2019-20, तेव्हा मी असेच व्हिडिओ अपलोड करायचे. 10-10, 12-12 तास एक ब्लॉग अपलोड करायला लागायचं मला. अपलोडला लावून ठेवायचं. बघूया आता किती वेळात होते. 3 तास तर दाखवते.
शेगडीपाशी स्वयंपाक, कपडे, परत थोडीशी साफसफाई, अंगणची झाडू. आणि आता मी उन्हात येऊन थांबले इकडं झाडाखाली अपलोडला. शिंकावर शिंका. आणि घरात गेलं तर मग व्हिडिओच अपलोड होणार नाही दिवसभर. रोडनं गाड्या येत आहेत जात आहेत. आपल्या सीतागीता वैरण खात आहेत. दोघीला चिंचाच्या झाडाखाली बांधले आणि लिंबाच्या झाडाखाली टप्पू आणि गुगी असतात. चिमण्याचा चिवचिवाट. इकडं कुंभार कोकडा म्हणजे भरद्वाज आरडते. व्हिडिओ अपलोड होत आहे तोपर्यंत आपण झाडात फिरून येऊया. चला, भारी वाटतं झाडात फिरायला. रोपांकडून सुरुवात करू. कुक कुक कुक. उन्हात सुद्धा कसली हिरवेगार रोपटे आहेत बघा. कसले छान पालवी फुटले. हे बघा, हे आरडते दिसला. 2 आहेत, एक खाली बसला एक वर बसलाय. आपले टोमॅटो लसूण पण थोडासा वाळल्या काढायला आलाय आता. चिंच बघा किती लागले. ही चिंच सगळी काढायचं आहे. जांभळीचा पाला पाचोळा. केशर आंबे खाण्यासारखे कैऱ्या झालेत, तर थोडेसे करवट लागतात अजून. खोबरे आंबे. त्यानंतर ही इथलं मोठं जांभळीचं झाड आणि ही चिक्कू. आणि इकडं आहे हे मोठं झाड. वर खूप मोठं आहे. लोणच्याचा आंबा आहे हा. केशर आंबे मस्त आहे ना व्ह्यू, वातावरण. समर्थ टीव्ही. मी सगळं फिरून आले तरी पण आणखीन व्हिडिओ अपलोड झाला नाही. काय करू, जेवायचं आहे मला. किती वाजलेत? 12 वाजून 1 मिनिट झाले, अजून व्हिडिओ अपलोड झाला नाही. झाडाखाली जेवायला आणलंय मी. चपाती, वांग्याची भाजी आणि भात, लिंबू. ए पिलू, पाणी आणि मला खुर्ची दे की बाळा तेवढे. हे बघा माझी परी पाणी घेऊन आले. खुर्ची घेऊन ये, मी नाही खाली बसणार. आणते, आण. गुड बाय माझं, घेऊन ये. आतले गरम गरम होतंय आतले बाळा, घेऊन ये. सोनी हुशार आहे, आण लवकर. मागून एक आजोबा आलेत. हे दररोज मला येता जाताना बोलतात, काय करते, काय चाललंय, पोरं चांगले आहेत का. आता बघा, आता पण बोलतील. हा बराय बराय. गावातून आला का? असू द्या असू द्या. रोज रोज बोलतात. मी जरी नसले तर आहोनला बोलतात आवाज देऊन. आणि मी दिसले का मग विचारतात, पोरं बरे आहेत का, चांगलं आहे का, बरं झाली, पोराला चांगलं शिकवती. म्हणजे छान भारी वाटतं. मध्ये तुला काही गारा खायच्या का पावसात पडलेल्या? असं कॅच घ्यायच्या खायच्या बघा. टिप टिप पाऊस येतोय आमच्याकडं.
बारीक टिप 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 पाऊस चालू आणि आंबे किती पडले तुम्हाला दाखवते. चला, हे असला अवकाळी. काय झालं? शेंगा? कुठल्या शेंगा? थांब, त्यातल्या काढू, फोडायची त्या. हे बघा अवकाळी पावसानं आंबे. हे बघा आंबे, हे असं सगळ्या झाडाखाली पडले. कसलं गरजतंय. आणि आंबे ना, केशर आंबा, खोबरी आंबा, हे बघा मोठे मोठे. इथं पण केशर आंबा. तर सगळ्या आंब्याखाली असेच आंबे पडलेत. म्हणजे शेतकऱ्याच्या पोटात जाईपर्यंत, तोंडात जाईपर्यंत काय भरोसा नाही शेतातल्या पिकाचा, उत्पन्नाचा. खरंच इतके आंबे पडलेत ना, असं बघावं वाटेना. अवकाळी पाऊस ना असलं नासधूस करण्यासाठीच येतो. हे बघा, धडी कैऱ्या खाता येत नाही आणि पिकायपर्यंत झाडाला टिकत नाही. हे बघा असं सगळं रांगोळी काढल्यासारखं पडलंय. कसलं गरजत आहे. कडकडाट, ढगांचा कडकडाट, विजांचा कडसळसळाट. काय करत्या? थंडी थंडी. मम्मी काय करते? शेंगा पुढच्या बाळा, भाजीला शेंगदाणे. सम्राट तू काय करते? डिझाईन तयार करते. आपल्या रानातल्या शेंगा आहेत त्या ना, शेंगा फोडायला घेतल्या. टीव्ही बघत बघत. लाडू काय बनवते गं पिनू माझं? बनवा डिझाईन बनवते का? बघू जरा डिझाईन कसली बनवल्या. चला चला, वाकडी तिकडी बनवल्या डिझाईन. बनव छान आहे. बनव छान आहे. काय नाही कलट. लाडू काय बनवतो बाळ? शेंगदाण्यापासून डिझाईन. बरं बनवा बनवा. पावणे 6 आणि बघा लाडूला पापड खायचे होते म्हणून थोडेसे पापड तळले सगळ्यांसाठी. आणि आता मी बनवत आहे चिवडा. जिरं मीठ, मीठ फोडलेले, आत्ताच फोडलेले शेंगा. कढई लय तापते, बंद केले. कोल्हापुरी भडंग चुरमुरा. लाडू पुरतं ठेवलं थोडंसं मिक्स. गरम गरम इन्स्टंट चिवडा. हे आता असं बनवून ठेवलं ना
तेलामध्ये तिखट मीठ टाकून. तर हेच चुरमुरे घ्यायचं आणि ही हळद तेल लावलेले आणि याचीच भेळ बनवायची. त्यासाठी बनवून ठेवते मी जास्त. असंही खायचं लाडू आणि ती भेळ सुद्धा बनते. पापड बनवू, बनवले पापड. टाकते आता शेव. दादाला चिवडा खायचा का विचार. तर आता हे शेव याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर म्हणते का गावाकडे इथेच राहायचं का. नाही खोकेल खोकला येतंय मग कुठे जाऊया. चुपडीकर आत्या काय करते. आत्या शेंग फुटते. टीव्ही बघत बघत शेंगा फुडते आमच्या आत्या. आणि खुर्चीवर बसून शेंगा फुडते है ना. दादू काय करते. दारू टीव्ही बघते बघत बघत. होय. आई काय करते. पकडलं दादा. आई काय करते. आई तू करते. अयो पप्पा. पप्पा दिदी आणायला गेले. दीदीला आणायला गेले. बाय कर सगळ्यांना. कशा आहात विचार. आता हात मी मस्त. मी बसतो. काल दिवसभर उलट्या केल्या. हलकं फुलकं झालं. हलपट झालं. म्हणजे इकडं खराब झाली. माझी तब्येत खराब झाली.